नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालभैरव जयंतीची पूजा, कथा, उपाय, मंत्र आणि महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. हिंदू देवतांमध्ये भैरवाचे खूप महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरवाची जयंती साजरी केली जाते. पंचांगानुसार यावेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी प्रारंभ होणार आहे 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:07 आणि अष्टमी तिथी समाप्त होणार आहे 23 नोव्हेंबर रोजी शनिवारी संध्याकाळी 7:56. उदय तिथीनुसार कालभैरव जयंती 23 नोव्हेंबर रोजी शनिवारी साजरी करण्यात येणार आहे. देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो, परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्र अवतार. असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. कालभैरवाचे प्रथम दर्शनी विक्राळ रूप पाहिले असता भीतीदायक, भयावह, उग्र व क्रोधदायक वाटते, परंतु कालभैरवाची ख्याती फारच मोठी आहे. मान्यतेनुसार काळा कुत्रा हा कालभैरवाचे प्रतीक मानला जातो. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे, त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते. कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता. म्हणूनच हा दिवस पापी, अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो. असे मानले जाते की भैरव शब्दाच्या 3 अक्षरांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती विद्यमान आहेत. भैरव हे शिवाचे गण आणि पार्वतीचे अनुयायी मानले जातात. यांना काशीचे कोतवाल देखील म्हणतात. भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहे. जो शिवभक्त शंकराच्या भैरव रूपाची उपासना दररोज करतो त्यांचे जन्मजन्मीचे पाप नाहीसे होतात. याचे स्मरण आणि दर्शन केल्याने प्राण्यांचे सर्व त्रास आणि दुःख नाहीसे होऊन तो शुद्ध होतो असे म्हटले जाते. काळ देखील यांना भिऊ नसतो म्हणून यांना कालभैरव आणि हातामध्ये त्रिशूळ, तलवार आणि काठी किंवा दांडा असल्यामुळे दंडपाणी असे देखील म्हणतात. यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक शक्ती, जादू, तोटके, भूतबाधा असे कोणत्याही प्रकारचे भय होत नाही. तसेच यांची पूजा केल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढतो. कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत केले जाते. यानंतर रात्री संपूर्ण विधीपूर्वक कालभैरवाची पूजा केली जाते. कालभैरव जयंतीनिमित्त पूजा केल्याने माणसाला भीतीपासून मुक्ती मिळते. कालभैरवाची उपासना केल्याने ग्रहांचे अडथळे आणि शत्रू इत्यादी दोन्हीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार भगवान कालभैरवाचे रूप सत्कर्म करणाऱ्या लोकांसाठी सदैव कल्याणकारी असते. त्याचबरोबर अनैतिक कृत्य करणाऱ्यांना नेहमीच शिक्षा देतात. एवढेच नाही तर भैरवाच्या भक्तांना जो त्रास देतो त्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रय मिळत नाही असे म्हटले जाते. काळभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे. या दिवशी भगवान शंकरासमोर दिवा लावून पूजा करावी. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी भगवान कालभैरवाची पूजा करावी. कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान भैरवाच्या मूर्तीसमोर चारमुखी दिवा लावावा आणि त्यांची मनोभावे पूजा करावी. देवाला फुले, इमरती, जिलेबी, उडीद, पान, नारळ इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात. ओम भैरवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर भगवंताच्या समोर आसनावर बसून कालभैरव चालीसाचा पाठ अवश्य करावा. या दिवशी कालभैरवाष्टक तसेच महाकाल भैरवाष्टक म्हणावे व काळभैरवाची स्तुती करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करावी. तसेच आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्यांची माफी मागावी. या दिवशी पूजा केल्यानंतर गोरगरिबांना अवश्य काहीतरी दान द्यावे असे म्हटले जाते. कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने कालभैरव भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करतात. कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी कालभैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. तसेच या दिवशी कालभैरवांना 7 किंवा 11 लिंबूची माळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. कालभैरव जयंतीच्या दिवशी एका पोळीवर किंवा एका चपातीवर आपल्या मध्यमा किंवा तर्जनी बोटांनी तेलाची रेषा काढावी. आता पोळी 2 रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी. कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळाला असे समजावे. कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावी. दुसरा उपाय, कडू मोहरीच्या तेलात उडीद डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे. भजे खायला दिल्यावर मागे वळून न बघता निघून जावे. भारताच्या उज्जैन शहरात असलेल्या कालभैरव मंदिराचे रहस्य म्हणजे तिथे देवाला नैवेद्य म्हणून दारू अर्पण केली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दारू तेथून लगेच गायब होते. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर शिप्रा नदीच्या काठावर कालभैरव हे मंदिर आहे. भगवान काळभैरवाचे हे मंदिर सुमारे 6 वर्ष हजार पुराणे जुने असल्याचे मानले जाते. हे एक वाममार्गी तांत्रिक मंदिर आहे. वाममार्गी मंदिरामध्ये मांस आणि दारू यांसारखे नैवेद्य देवाला अर्पण केले जातात. प्राचीन काळात भक्त तांत्रिकांना येथे जाण्याची परवानगी होती, कारण तेथे तांत्रिक विधी करत असत. परंतु आता सर्वसामान्य लोकांनाही तेथे जाऊ दिले जाते. काही वर्षापूर्वी येथे प्राण्यांचा बळी देखील दिला जात होता, पण आता ही प्रथा बंद झाली आहे. जेव्हा तुम्ही काळभैरव मंदिराबाहेरील दुकानात प्रसाद घ्यायला जाता, तेव्हा तुम्हाला तिथे फुले, प्रसाद, फळे तसेच वाईनच्या छोट्या छोट्या बाटल्या दिसतील. जेव्हा तुम्ही या मंदिराच्या
आत जाता तेव्हा तुम्हाला अतिशय विस्मयकारक आणि आश्चर्याने भरलेले दृश्य दिसेल. भक्त लांबच्या लांब रांगेत मंदिरात जात असतात आणि जेव्हा एखादा भक्त भैरव बाबांना प्रसाद आणि दारूचा नैवेद्य दाखवतो, तेव्हा मूर्तीजवळ बसलेले पंडित एका छोट्या प्लेटमध्ये दारू बाहेर काढतात आणि ती बाबांच्या मूर्तीच्या तोंडाला लावतात आणि ती लावल्यानंतर सर्व दारू प्लेटमध्ये नाहीशी होते. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसतो. त्या ताटात दारूचा एक थेंबही शिल्लक राहत नाही. हे चक्र सतत चालू राहते. एकापाठोपाठ एक भक्त येत राहतात आणि भैरव बाबांची मूर्ती दारू पित राहते. हे अद्भुत दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात विचार येतो की ही दारू कुठे जाते? पण काळभैरव बाबांवर अतूट श्रद्धा असलेल्या भक्तांचा ठाम विश्वास आहे. भक्त भगवान कालभैरव दारूंचा आनंद घेत आहेत. सर्व भक्त जे येथे येतात ते बाबांना दारू देतात. मंदिरातील पुजारी सांगतात की ते बाबांना विशेष मंत्राने आमंत्रित केले जाते, जे ते आनंदाने स्वीकारतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. भैरवनाथांची उत्पत्ती कशी झाली या संदर्भातील कथा स्कंद पुराणात सांगितली आहे. मेरू पर्वतावर ब्रह्मा व देवदेवता बसले असता ऋषींनी विचारले, आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? प्रश्न ऐकताच ब्रह्मदेवाच्या अंगात अहंकार शिरला. ब्रह्मा म्हणाला, या दृश्यमान चराचर सृष्टीला निर्माण करणारा मीच आहे. मीच आहे या सृष्टीचा पालन करता. ते ऐकून भगवान श्री नारायणचे वंश ऋतू म्हणाले, हे ब्रह्मा, जे कधीच शक्य होऊ शकणार नाही असे वक्तव्य तू करीत आहेस. या जगाचा खरा निर्माता पालन करता मीच आहे. मी आहे म्हणूनच तू सृष्टी निर्माण करू शकतो. मीच खरा सर्वांचा स्वामी आहे. परम तत्व नारायण आहे. त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मा आणि ऋतू मधला वाद वाढत राहिला. शेवटी दोघे वेद मुनींकडे गेले. एक एक वेद मुनी आपले मत सांगू लागले. ऋग्वेद म्हणाले, सर्व प्राणी मात्र ज्याचा प्रादुर्भाव असतो, जो सर्वात सामावलेला असतो, तोच खरा मोठा. यजुर्वेद म्हणाले, ज्याच्यामुळे योग्य प्राप्त होतो असा एकमेव शंकरच सर्वश्रेष्ठ. सामवेद म्हणाले, सर्व विश्व ज्याच्यामुळे प्रकाशमान झाले आहे असा एकमेव योगीराज त्र्यंबकच सर्वश्रेष्ठ आहे. अथर्ववेद म्हणाले, भक्ताच्या साध्या साधनेवरही प्रसन्न होऊन त्याचे दुःख दूर करून जीवन सुखी करणारा कैवल्यधाम भगवान श्री शंकरच श्रेष्ठ आहे. चारही वेदमुलीचे ऐकून घेतल्यावर ब्रह्मा अधिकच संतप्त झाला. ब्रह्मा म्हणाला, जो भस्माकिंत आहे, ज्याच्या डोक्यावर जटा आहेत, वाहन बैल आहे, असा शंकर श्रेष्ठ होऊच कसा शकतो? खरा परमात्मा मीच आहे. दोघांमधील वाद संपेना. दोघांचा श्रेष्ठतेविषयीचा वाद वाढत असताना एक वेगळा चमत्कार घडू लागला. दोघांमध्ये एक तेजस्वी ज्योत निर्माण झाली. त्यात एक आकृती दिसू लागली. ती आकृती पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक क्रोधित झाले. ते म्हणाले, हा आमच्यामध्ये कोण आला? त्या आकृतीचे बालक रूप झाले. त्या बालकाचे ब्रह्माने रुद्र नाव ठेवले. ब्रह्माने अहमपणाने त्याला सांगितले, तू माझ्या डोक्यातून निर्माण झाला आहेस आणि म्हणून तुझे रक्षण मीच करणार. ब्रह्मातील अहंकार पाहून त्या बालकाने भैरवनाथाचे रूप घेतले. ब्रह्मा त्यास म्हणाला, तुला काळही भिवून राहील आणि म्हणून ब्रह्माने त्याला काळभैरव असे नाव दिले. ब्रह्माने काळभैरवाला वरच दिला, तू काशीपूर येथे जाशील आणि जो पाप करेल त्याला दंड करशील. काशीवासियांसाठी चंद्रगुप्ताऐवजी तुलाच काम करावे लागेल. काल भैरवनाथाने ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे केले. मात्र ब्रह्माच्या ज्या पाचव्या मस्तकाने शिवाची निंदा केली, ते मस्तक कालभैरवाने आपल्या हाताच्या बोटाने नखाने कापून टाकले आणि त्याची जाणीव ब्रह्माला करून दिली. आणि मग ब्रह्माला कळून चुकले की आपल्यापेक्षा खरा श्रेष्ठ शंकरच आहे. ब्रह्माने शंकराची स्तुती करायला सुरुवात केली. विष्णूही प्रकटले, त्यांनी स्तुती केली. ब्रह्मा विष्णूच्या स्तुतीने शंकर प्रसन्न होऊन त्याने दोघांना अभय दिले. ब्रह्महत्येचे म्हणजेच ब्रह्माच्या पाचव्या मस्तकाचे भैरवनाथाने हत्या केली. हे पातक फेडण्यासाठी भगवान शंकराच्या आज्ञेनुसार भैरवनाथाला हाताला कपोल घेऊन तिन्ही लोकात हिंडावे लागले. मगच काशीत आगमन करावे लागले. काशीत आगमन होताच त्यांच्या हातातील कपोल खाली पडले. त्या जागेला कपोलमोचन असे नाव देण्यात आले. काशीपुरीला तेव्हापासूनच भैरवनाथाला कोतवाल म्हणून नेमण्यात आले. त्याच्यावर काशीवासियांवर दंड देण्याचे अधिकार सोपवण्यात आले आणि तेव्हापासूनच श्री काळ भैरवनाथाला भगवान श्री शंकराचा अवतार मानण्यात येऊ लागलं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ भैरव जयंतीची पूजा, कथा, उपाय, मंत्र आणि महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.